आणि म्हणून म्हटलं तर आणि म्हणून माझं वेगळं आहे ना, त्यांचं आणि म्हणून तसं नाहीये. पण आज त्यांना सांगतायत, आता जाहीर केलं ₹1,500 आम्ही देऊ, नंतर सांगतात परत जर आम्ही निवडून आलो तर जास्ती देऊ. घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदय, मी तुम्हाला सांगत आहे, हिम्मत असेल तर वाढीव आत्ताच द्या, खोटं बोलू नका. तुमच्यावर विश्वास या महाराष्ट्राचा नाहीये. जी व्यक्ती, जो माणूस एवढं निर्लज्जपणे गद्दारी करू शकतो, आपल्या नेत्याच्या सर्वात कठीण काळात त्याच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो, खोटं बोलत फिरू शकतो, 20 वर्ष ज्यांच्याकडून तुम्ही सगळं ओरबाडून घेतलं, त्याच व्यक्तीला तुम्ही दगा देऊ शकता. अशा व्यक्तीवर ह्या महिलांचा, ह्या महाराष्ट्राचा विश्वास बसू शकेल काय? आज तुम्ही जरा आरशात बघून जरा हा स्वतःला प्रश्न विचारा. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी आज देखील सांगत आहे की येणारं सरकार आमचं आहे आणि आमच्या बहिणीला आम्ही वाढीव लाडली बहिणातून देऊच, पण सुरक्षा देखील देऊ. आणि जो कोणी बलात्कार करतो, खरं तर माझ्या मनात न्याय म्हणजे हाच आहे की त्या बलात्काराला 2 मिनिटं या महिलांमध्ये सोडून द्या. 2 मिनिटं तर कालच्या बदलापूरच्या रेल्वे स्टेशनमध्ये सोडून द्यायला पाहिजे होतं. पण किती भयानक प्रकार आहे, किती विचित्र प्रकार आपल्या महाराष्ट्रात झाला. 3 की 4 वर्षाच्या त्या मुलीवर, कुठच्याही महिलेवर, खरं तर कुठचाही वयोगट असो, असे प्रकार झालेच नाही पाहिजे. असा प्रकार झाला तर त्याला भर चौकात फासावरच लटकवलं पाहिजे. पण हा प्रकार जो झालेला आहे, 3 की 4 दिवस एफ-आय-आर घेतली नाही. बरं, एफ-आय-आर घेताना देखील त्या महिलेला, प्रेग्नंट महिला होती, गरोदर महिला होती, तिला 10 तास त्या पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं. आणि कुठे ना कुठेतरी काल लोक उत्स्फूर्तपणे आंदोलन करायला लागली, तर त्याच्यावर लाठीचार्ज झाला. किती निर्दयी प्रकार या महाराष्ट्रात सुरू झालेला. लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता? लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता? कारण पोलीस यंत्रणा जोपर्यंत तुम्ही आदेश देत नाही, तोपर्यंत अशा मॉबवर कधी लाठीचार्ज करू शकत नाही. आणि हाच प्रश्न मी जेव्हा जरांगे साहेबांवर लाठीचार्ज झाला होता, तेव्हा पण विचारलं होतं की तुम्ही एसपींची बदली केली असेल, तडकाफडकी अधिकाऱ्यांना बदललं असेल, पण एक सीएम आणि 2 डीसीएम मधला खरा जनरल डायर कोण हे अजून महाराष्ट्राला कळलेलं नाहीये. ते कळणं गरजेचं आहे. कळणं गरजेचं आहे. आमचं सरकार सांगेल कोणी हा आदेश दिला होता.